आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। वडगाव पाटोळे येथे 39वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न। समाजभूषण नानाजीभाई ठक्कर यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन आणि ग्रामस्थांचे उत्तम नियोजन। खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे येथे समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 39वा अखंड हरिनाम सप्ताह शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या सोहळ्याला दरवर्षीप्रमाणे मुंबईकर, पुणेकर, भोसरीकर, तळेगावकर मंडळीचे मोठे योगदान लाभले। 27 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत चाललेल्या या सोहळ्याची सांगता चिंतन केसरी ह.भ.प. भरत महाराज थोरात यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली। या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून प्रसिद्ध समाजभूषण, उद्योगरत्न आणि दानशूर व्यक्तिमत्व शेठ नानाजीभाई ठक्कर ठाणावाला यांची उपस्थिती लाभली। भक्तीचा अखंड जागर गेल्या 10 दिवसापासून गावात सुरू होता। काकड आरती, श्री ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री नामवंत कीर्तनकारांची कीर्तने असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। रोज कीर्तनकार भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। सप्ताहाच्या प्रसंगी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी, महिला, भाविक आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित। मन आणि बुद्धीवर ताबा मिळवण्यासाठी अध्यात्म हवे असे नानाजीभाई ठक्कर यांनी काल्याच्या कीर्तनानंतर उपस्थित जनसमुदायाला आशीर्वादरूपी मार्गदर्शन। त्यांच्या भाषणाने भाविक भारावून गेले होते। मार्गदर्शनादरम्यान त्यांनी खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले। सप्ताह हा केवळ परंपरेसाठी नसून चंचल मन आणि शरीर बुद्धी ताब्यात ठेवण्यासाठी अध्यात्माची नितांत गरज आहे। सध्याच्या सामाजिक परिस्थितीला समाजाला योग्य दिशा देण्यासाठी धर्म आणि शास्त्रांचा अभ्यास असणे गरजेचे आहे। शस्त्रांपेक्षा शास्त्र प्रभावी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। समाजात दानशूरपणाचे महत्त्व सांगतानाच मानवी कल्याणासाठी प्रत्येकाने आपला वाटा उचलायला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले। या संपूर्ण सप्ताहाचे उत्तम नियोजन समस्त ग्रामस्थ व सप्ताह कमिटी यांनी केले। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव वरुडे पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीने विशेष आभार मानले। या वर्षीचा 39वा सप्ताह ऐतिहासिक ठरला अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। या सोहळ्यामुळे संपूर्ण वडगाव पाटोळे परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाला होता। या वर्षी सप्ताहामध्ये सूत्रसंचालन आर पाटोळे, माननीय उपसरपंच यांनी अगदी छान केले। अध्यक्ष शंकर वरुडे, बबन थोरात, संपत पाटोळे, रमेश गायकवाड, उल्हास गायकवाड, दशरथ पाटोळे आणि खजिनदार नवनाथ पाटोळे आणि सरपंच कुमार गायकवाड, महेश पाटोळे यांनी सर्वांनी छान नियोजन केले। त्याचबरोबर ग्रामस्थांच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होते। रामकृष्ण हरी सर्वांना। आज समस्त ग्रामस्थ वडगाव पाटोळे अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले समाजरत्न, उद्योगरत्न, समाजभूषण, दानशूर व्यक्तिमत्व हे आपल्या गावाला लाभलेले आहेत। आपल्या ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाच्या वतीने मी त्यांचं आदरपूर्वक स्वागत करतो। त्याचप्रमाणे आपल्या आज या ठिकाणी काल्याचं कीर्तन झालं ते आपल्या गावचं भूषण हरिभक्त पारायण भरत महाराज थोरात चिंतन केसरी त्यांचं या ठिकाणी काल्याचं आज या ठिकाणी कीर्तन झालेलं आहे। त्याचप्रमाणे टाळकरी असतील, विनाकरी असतील, वादक असतील, सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, खरं तर नामात खंड नाही असा अखंड हरिनाम सप्ताह 39 वर्ष आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरा करत असतो। प्रसिद्ध कीर्तनकार आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत। त्यांनी अनेक संतांचे विचार आपल्यापर्यंत त्यांनी आपल्याला दिलेले आहेत। असे कीर्तनकार 40 वर्ष आज आपल्या 39 वर्ष आपल्या गावाला लाभलेले आहेत। त्यापुढे चालूच राहणार आहे। अखंड हरिनाम कुठेही खंड नाही। आज मी पाहिलं बरीचशी मंडळी आपल्या गावातली सुद्धा ह्या दिशेला वळालेली आहेत। दुसरं हे कामं नाही करतात त्यापेक्षा चांगल्या कामाकडे माळा घातलेले काही लोकांनी पूर्ण कुटुंब यात सहभागी झालेले। म्हणजे मला याचा आनंद वाटतो। जे आपल्या समोरच उदाहरण आहे भरत महाराज थोरात, त्यांचे 3 पिढ्या आज या वारकरी पंथामध्ये आहेत। त्यांचं आवर्जून नाव काय घेतो की आज आपल्या गावचं भूषण आहे। आज त्यांचे आई वडील असतील, त्यांचे बंधू असतील, स्वतः भरत महाराज असतील, त्यांचे चैतन्य महाराज असतील, बाल कीर्तनकार, हे आज 3 पिढ्या ह्या संप्रदायामध्ये काम करतात। याचा अभिमान मला आणि गावाला पण आहे। मग सांगायचं त्याची तोंडाने बोलत होते मी नाही राहणार पण तुम्ही मला पाहिजे। कारण मंदिर पुरा करा, पुरा कोण करणार? देव करणार, आपण कोण करणार आहे? इथून खाली उतरता येत नाही, त्याची इच्छा नसते। भरत महाराज विचारा
काय सुंदर कालाचं कीर्तन केला त्यांनी. 10 मिनिटात किती आपला त्यांनी संदेश दिलेला आहे. संदेश घरी घेऊन जायचा. आपण ऐकतो, भागवत ऐकतो, सप्ताह 8-8 दिवस ऐकतो. नंतर काय करतो, कपडे झाटून इथे बसून इथे जेवण करतात. प्रसाद घेऊन, प्रसाद घ्यायला काय पाप नाही, खायला पाहिजे. पण प्रसाद बरोबर हे महाराजांनी काय प्रसाद दिलाय, ते पाणी पाणीचा प्रसाद मी मानत नाही, ते भोंदू बाबा असते. पण महाराजांनी जे आपल्याला प्रसाद दिलाय, कृष्ण जन्म काय बोललाय, मला चित घेऊन जा, माझ्या चित घेऊन जावं तुमच्या घरी. तुम्ही देवाचे नाव घ्या. आणि संगती काय येणार, देवाचे नाव तुला काय येणार. मी आकाश जय भगवान जय बोलतो, तर काही लोक संगीत पागायला बोलून द्यायला आपलं काय फरक पडतो. आपण बोलत राहायचं, कारण आपल्या बरोबर तो येणार आहे. आपल्याकडे बंगला नाही येणार आहे. माझी किती बंगला मला पण माहिती नाही, किती मिळकत येते पण मला माहिती. आता भारतात कोणाच्याकडे नाही तेवढा आपल्याला देवाण दिलेला आहे. आणि तरी आपण सांगतो द्या द्या द्या, काय करणार तू. शेवटी पैसे करणार काय मला सांगा बघू. जेवढा वाटा तेवढा जास्त मिळतो. डॉक्टरांनी सांगितलं ना, आमच्या कांदीबाई हेच शिकवतो, देत राहा देत राहा देत राहा. आणि मी 50 नाही 60 वर्षापासून देत राहतो आणि कधी कमी पडत नाही. त्याच्या कारण मातृदेव भाऊचे आशीर्वाद सबसे बडा भगवान है. जेवढी मातृदेव आहे ते तेवढा मला आनंद मिळतो. कारण इसके वजह से मी इथे उभा आहे मी आज. म्हणून खात घ्यावा. 2-3 गोष्ट सांगतो. भरत महाराजांनी मर्म सांगितला भरपूर तुम्हाला, मला सांगायची गरज. ते सगळे महाराज लोक पण माझे विद्यार्थी आहे. मी तुम्हाला सांगतो, आमचे केंद्र महाराजमध्ये असे महाराज मी तयार करतो, देती घेती नरका जात. पैसे मागणारे नाही करता यार. मागू नका, न मागता मिळाले पाहिजे. मानधन दिलं पाहिजे आपण महाराजा लोकांना. कारण महाराजाचे बरोबर 25 लोक येते, त्यांचे काय गुन्हा आहे. मग जरूर मानधन दिलं पाहिजे, पण न मागता दिला पाहिजे. नाही तर तुकाराम महाराजांनी चांगली गोष्ट सांगितली. आमची परंपरा आहे बघा, तुकाराम महाराजांनी कधी हात लांबवला नाही. आमच्या ज्ञानेश्वरचा मुलगा 21 वर्षाचा, विचार करा तुम्ही, 21 वर्षाचा मुलगा स्वतः खाडा खोदतो. लोकांना सांगतो कांतीबाई सारखेला की तू खाडा खोद. खाडा खोदल्यानंतर कांतीबाई विचार करते कशाला खाडा खोदतो. तुला मी आतमध्ये जातो, तुम्ही त्याच्यावर माती टाका. विचार करा, कोण शक्य आहे काय. पण नाही, अशक्य काही नाही आहे.